तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण रोटेशनल डायनामिक्स या टॉपिकचा IIT JEE नीट MHT CET आणि ज्या काही इतरत्र एंट्रन्स एक्झामिनेशन आहेत तर त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा पार्ट आपण या लेक्चर मध्ये कंटिन्यू करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा जे दोन महत्त्वाचे फोर्स आहेत कोणते, सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स, म्हणजे ज्याला आपण सुडो फोर्स असं सुद्धा म्हणतो किंवा त्याला फिक्टिटियस फोर्स असं सुद्धा म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन आहे द फोर्स acts on a particle towards the center of a circle is called centripetal force। विद्यार्थी मित्रांनो, बघा की जर एखादा फोर्स असेल आणि ते जर फोर्स टुवर्ड्स असेल, कुठे सेंटर ऑफ सर्कल कडे असेल, म्हणजे काय, द फोर्स acts on a particle along the circumference of circle, म्हणजे काय, बघा विद्यार्थी मित्रांनो की सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय, द फोर्स acts on a particle towards the center of circle is called as, आपण त्याला काय म्हणतो सेंट्रीपिटल फोर्स असं म्हणत असतो। विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रीपिटल फोर्सची डायग्राम आहे आणि इकडे काय झालेलं आहे बघा की जे फोर्स आहे ते कुठे अट्रॅक्ट झालेला आहे किंवा कुठे ऑब्झर्व होत आहे, आपल्याला सेंटरच्या डायरेक्शनने होतं। आता विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, तर सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r। परंतु विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण पाहिलंय की रिलेशनशिप बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी असेल तर तो फॉर्म्युला असतो v=r⍵। तुम्ही त्यामधून v ची व्हॅल्यू टाकली तर विद्यार्थी मित्रांनो, बघा तिथे v² आहे, त्यामुळे काय होणार, इथे आपण सगळ्यांचा आपल्या दोन्ही साइडला काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल, त्यामुळे हा r² आणि ω² असलेला आपल्याला पाहायला मिळेल। मग विद्यार्थी मित्रांनो, m * ब्रॅकेट r⍵ चा ब्रॅकेट स्क्वेअर/r, मग FCP म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स, बघा सेंट्रीपिटल फोर्स m * r² ω²/r। मग ह्या r ला एक r कॅन्सल झाला की काय राहणार इथे mr⍵²। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा जो सेकंड पार्ट आहे तो आहे सेंट्रीफ्युगल फोर्स। डेफिनेशन काय, द फोर्स acts on a particle away from the center of circle is called centrifugal force। त्यानंतर ही विद्यार्थी मित्रांनो जी डायग्राम आहे ही कसली आहे, सेंट्रीफ्युगल फोर्सची डायग्राम असलेली तुम्हाला पाहायला मिळेल। सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे FCF = mω²r। तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय आणि याच्या पुढील भागामध्ये याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत। धन्यवाद।